विरुद्ध खेळलेले ट्रॉम्बे कोलिवाडा संघ, दोन संघामध्ये हे युद्ध आहे आणि ही लढाई कोण जिंकणार ही सुद्धा चर्चा आहे. आणि या ऐकूया पुन्हा एकदा आमचे मित्र वैभव भोपी. धन्यवाद मनोहर. अतिशय चांगल्या लढती आपण आज बघतो. ए पोल मधील लढती कशा असाव्या त्याचं ज्वलंत उदाहरण मागील सामन्यामध्ये आपण बघितलं. लास्ट बॉल पर्यंत या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ लढले, संघर्ष त्यांनी केला. एक जिंकला एक हरला जरूर, परंतु हे मैदान संपूर्ण त्यांनी गाजून सोडलं. अशा या दोन्ही टीमचं, जिते टीमचं आणि स्पेशली आम्ही आभार व्यक्त करू आणि त्यासोबत रोडपाली संघाचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल तुमचं देखील विशेष कौतुक. पहिल्या फेरीतील ए पोल मधील अंतिम लढत आतापर्यंत आपण बघितले तर ए पोल मधून आतापर्यंत जिंकलेत पहिल्या राऊंडच्या सामन्यामधून जिते संघ, दुसऱ्या राऊंडच्या सामन्यामधून नेरे संघ, तिसऱ्या राऊंडच्या मॅच मधून उसाटणे आणि आता ही चौथी लढत जय माता दी दिगोडे बी विपक्ष आदित्य किरण 11 ट्रॉम्बे कोलिवाडा अशी ही लढत. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय दिगोडे संघाने घेतलाय. ट्रॉम्बे कोलिवाडा संघाची सलामीवीर फलंदाज ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. ट्रॉम्बे कोलिवाडा संघ आपला 12वा खेळाडू जॉईन करा आमच्या सोबत. पुन्हा एकदा विशेष सूचना, ट्रॉम्बे कोलिवाडा 12वा खेळाडू आमच्या सोबत तुम्हाला जॉईन करायचे. कारण भरपूर मोठ्या टुर्नामेंट आज वाजे गावाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. सन्माननीय पिंटू शेठ अर्थात दिलीप शेठ पाटील आणि त्यासोबत अमय शेठ पाटील यांनी आज संपूर्ण वाजे गावाचं स्वप्न पूर्ण केलं. पहिल्यांदा या मैदानावर आणि वाजे नगरीमध्ये आपण रजनी स्पर्धा बघतो. हे मैदान तुम्ही जर डे टुर्नामेंट ज्या टीम इथे खेळून गेलेत संपूर्ण मैदानाची रूपरेषा बदलवून टाकली आणि हे सुंदर मैदान रजनी स्पर्धेसाठी जसं हवं तसं इथं उपलब्ध करून दिला. मॅचला सुरुवात होते पंचांकडून ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल व्हाईट यॉर्करनं मैदानामध्ये स्वागत केलंय आणि स्वागत करत असताना पहिल्या बॉलवर आलेली ही सिंगल रन. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आलेत. आपण बघू शकता ट्रॉम्बे कोलिवाडा संघाकडून रोहन कोहली आणि दीपेश कोहली हे दोन सलामीवीर आलेत आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आलेला AK आयुष कोहली. कमी वयामध्ये आणि कमी वेळेमध्ये सगळ्याधिक जास्त प्रचिती आणि नावलौकिक झालेला खेळाडू आज बघू शकता बॉलिंग ट्रॅकवर आलेत. आमचे सन्माननीय मयूर शेठ घरत त्यासोबत निलेश शेठ पाटील यांचं देखील मैदानावर आगमन झालंय. मैदानामध्ये दिगोडे संघ खेळतो आणि नेहमी त्यांच्या माध्यमातून मोठं दिगोडे टीमला मोठमोठे प्लॅटफॉर्म त्याने दिले आणि रजनी स्पर्धेमध्ये देखील त्याने दिगोडे प्रीमियर लीग असेल, ग्रामीणची स्पर्धा असेल ती त्यांनी पार पाडली आहे. त्यांचं हार्दिक स्वागत त्यांना आम्ही विनंती करू अर्चकांकडून. आमचे मनोहर पाटील आमचे को कॉमेंटेटर आमच्याकडून तुम्हाला आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. रन फलक आपण बघूया. 22च्या स्वरूपात ही रन आली आहे. रन फलकावर धावा लागलेत. पहिल्या 2 इथे धावा ऑन बोर्डवर. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना दोन्ही टीमला त्याच सूचना आम्ही देऊ. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत. एक वाईटसाठी स्पेशल रिव्ह्यू, पंचाने दिलेला निर्णयाला तुम्ही वाईडला चॅलेंज करू शकता. त्यासोबत दुसरा जो आहे तो दोघांपैकी एकाला वापरा. एक तर रनआउट किंवा बिमरसाठी. रिव्ह्यू सक्सेसफुल झालं तर पुढे कंटिन्यू, नाहीतर बंद. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं तर बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक होते शुभम वाणी ज्याने हा झेल तिथे टिपलाय आणि पहिला धक्का ट्रॉम्बे कोलिवाडा संघाला झेलबादच्या रूपानं. भरपूर प्रेक्षक आमच्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेत. आज ए पोल या स्पर्धेचा आपण बघतो आणि याच्यानंतर 2 मॅचेस आपल्या अजूनही बॅलन्स आहेत आणि ही धमाकेदार लढत मैदानामध्ये ठीक रात्रीचे 12:08 झालीत. पहिले षटक सुरू असताना आपण रणांगणामध्ये बघतो आयुष कोहलीनं पहिल्या त्याच्या 3 बॉलमध्ये चांगली छाप सोडली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल चांगला कनेक्ट झाला तो बॉल. त्यानंतर 22ची रन आपण बघितली. त्याच्यावर आलेले 1 रन, 2 धावा टोटल ऑन बोर्डवर आहेत. 1 विकेट आता मैदानामध्ये गेली आहे आणि बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जयेश कोहली 3ऱ्या क्रमांकावर. मागील मॅच अफलातून झाले. 51 धावांचं टार्गेट असताना सामना अंतिम बॉल पर्यंत येताना आपण बघितला. त्यामुळे मैदानामध्ये धावांसाठी संघर्ष करताना आपण देखील बघितलेत. 70, 62 अशा धावा देखील आलेत. पहिल्या 2 मॅचेस पहिल्या 3 मॅचेस आणि 1 इनिंग आम्ही बघितली होती.
20, 22, 31 अशा धावा बनत होत्या. तदनंतर जसं कालच्या डी गटाला सुरुवात झाली, धावा यायला सुरुवात झाली, एक मेडनवर देखील या स्पर्धेमध्ये आपण बघितलं खेळाडू होता करण गोंचोलकर आंबिवली. आणि तदनंतर आता ही लढत सुरू असतानाची व्हॉट अवर डिलिव्हरी, आयुषी हीच तो ओळख आहे. तेज तऱ्हा चेंडू फेकणं, नियंत्रण त्याच्याकडे वेगासोबत नियंत्रण महत्वाचं असतं. जसे आपण अनेक रेसलर बघतो बाईकवर ते रेस करत असतात, त्यांच्या फक्त स्पीडवर नाही तर त्यांच्या कंट्रोल देखील गतीवर करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. तशाच पद्धतीनं स्पीडवर कंट्रोल जर तुमच्याकडे असेल तर मोठमोठ्या फलंदाजांना तुम्ही काही वेळ मैदानामध्ये शांत ठेवू शकता. जयेश कोहलीचं स्वागत केलं वाईड यॉर्करनं. 4 बॉलचा खेळ संपलाय, 2-1 सद्यस्थिती. नाजिक सुरुवात मैदानामध्ये झाली आहे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सामर्थ्य तिथे दाखवलं, फिल्डर पोहोचलेत, वेगानं दूरवरून पोहोचले. रनिंग बिटवीन द विकेट, पंच इशारा आम्हाला करतायत 1 रन शॉट, त्यामुळे एकच रन या बॉलवर मिळेल. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय, बोर्डवर लागले 3 रन, हेच पंच सांगत असताना. कारण क्रॉसिंग आपण बघतो, जे लाईन असतं ती क्रॉस होणं गरजेचं असतं. नुसतं लाईन किंवा त्याच्या समोर पोहोचणं, लाईनवर पोहोचणं हे महत्वाचं नसतं. ती क्रॉस झाली तरच ती रन ग्राह्य असते. आणि आयुष अंतिम बॉल फेकत असताना पटका मोठा खेळाचा प्रयत्न केला. जयेश कोहलीला आपण बघितलं, पाठीमागे फिल्डर तयार होते, चांगले फिल्डिंग ते करत असताना 1 रन या बॉलवर पूर्ण केले गेले. आयुषनं पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना आपल्या नावी केलं. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा एक फलंदाज त्यांनी गमावलाय. थोडीशी नाजूक सुरुवात झाली, परंतु आक्रमकतेसाठी हाही संघ ओळखला जातो. 1 बाद 1 ओव्हर नंतर 4 वर सध्या संघ. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं गेलंय. 4-1 अशी बॅटिंग करणार ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. पहिल्यांदा टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना सध्या मैदानामध्ये सेकंड ओव्हरला आता सेकंड पॉवर प्लेला सुरुवात होणार आहे. आणि गोलंदाजीची जबाबदारी अभिजित ठाकूर छोट्याच्या खांद्यावर अगदी आपण बघतो. फलंदाज मैदानामध्ये आपलं स्थान टिकवत असताना दिसले दीपेश कोहली. त्यांनी 1 बॉल केलेत, कोणती रन त्यांनी केली नाही. जयेशला आपण बघितलं, जयेश कोहली ज्यानं 2 बॉल मध्ये 2 सिंगल आणि 1 डॉट बॉल देखील खेळलाय. शॉर्ट आर्म पुल केला, बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय, दुरी सोबत उंचीही, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत केलं अभिजित ठाकूर यांचं षटकारानं. षटकार आले. फलंदाज मैदानामध्ये दीपेश कोहलीच्या बॅटमधून संघ पोहोचला. डबल जयेशनं हा षटकार लगावलाय. धावसंख्येचं टोटल सध्या पोहोचलाय. ऑन बोर्डवर आपण सध्या 10 रन 1 गड्याच्या मोबदल्यानं बघतो. अभिजित ठाकूर नेहमी बऱ्याच व्हरायटी गोलंदाजीमधून त्याच्याकडे बघायचं आहे. आता लेन पुढे ठेवले, ड्राईव्ह केला, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल चाललाय स्ट्रेट फॉरवर्ड खेळण्याचा प्रयत्न इथे केला. 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना दिसले. बघा थ्रो अतिशय सुंदर तिथे झाला, सिंगल या बॉलवर आलेत. आज दिगोडे गावाचं नाव 7 समुद्र पार आपण बघतो. आज विश्वजित ठाकूर ज्यांना ISPL मध्ये लगातार 2 मॅन ऑफ द मॅचेस घेतल्या, आज दिगोडे नावाचं गाव, अगदी गावाचं नाव समुद्र, अगदी 7 समुद्र पार पडलं. अगदी टेनिस किंवा विश्वामध्ये अक्षरशः एकही प्रेक्षक नाही किंवा खेळाडू नाही ज्याला विश्वजित ठाकूरचं नाव माहिती नाही. मोठ्या आणि त्यांचे बंधुश्री छोट्या अभिजित ठाकूरला आपण गोलंदाजी करताना बघतो. 11 वर संघ डबल डिजिट मध्ये आपण सध्या पोहोचताना बघितलंय. दीपेश कोहली वैयक्तिक आता त्यांनी 1 बॉल जरूर खेळले होते, ते ऑन स्ट्राईक आले, ते 0 वर खेळले होते. आता हा दुसरा बॉल खेळत आहेत. ड्राईव्ह खेळत असताना लेग स्टंपवरील बॉल, ड्राईव्ह केल्या बॉलला 1 रन वेगाने घेतली, दुसरी साडी निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, तेज तरा राहिली ही रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा वर्षा होते. प्रत्येक एक धाव या खेळामध्ये अनमोल असते. प्रत्येक एकेरी धावेला दुहेरी धावेला महत्व दिलं जातं. मागील मॅच आपण बघितली, 1 बॉल 1 पर्यंत आलेला तो सामना आपण बघितला आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीने जिथे संघाने तो सामना जिंकला देखील. खेळामध्ये मिसफिल्ड महत्वाची असते. ओव्हर थ्रो, जवळपास 4 ओव्हर थ्रोच्या रन रोटपाली संघाने खर्च केल्या होत्या आणि त्या त्यांना मैदानामध्ये नडल्या आणि या स्पर्धेमधून बाहेर घेऊन गेल्या. बोल तयार, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक वाईड यॉर्कर. 1 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना दोन्ही खेळाडू
ड्राईव्ह जरूर झाला या बॉलला. संघाचं टोटल बघा, पहिल्या बॉलवर षटकार आलं, तदनंतर अभिजित ठाकूर यांचं कमबॅक देखील बघायला तुम्हाला मिळालंय. धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर सध्या संघ 14 धावांवर थांबलाय, ज्यामध्ये वैयक्तिक खेळी करणारा जयेश कोहली 5 बॉलमध्ये 9, दीपेश कोहली 3 बॉलमध्ये 3, त्याचा 100चा स्ट्राईक रेट तुम्हाला बघायला मिळते. 5वा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा पॉवर प्लेचा सोडून दिला बॉलला. लाईन आणि लेंथ मध्ये हा बॉल निघून गेला. अभिजितची रणनीती होती आणि त्या रणनीतीमध्ये तो सक्षम ठरला. एक डॉल फेकणं फार चॅलेंजिंग असतं, एक निर्धाव चेंडू फेकणं गोलंदाजांसाठी भरपूर मोठं कार्य असतं आणि ते निभावत असताना अभिजितला आपण बघितलं. आता दुसऱ्या पॉवर प्ले मधील हा अंतिम बॉल जयेश कोहलीसाठी. आक्रमण केले आडव्या बॅटने खेळत, बॉल चाललाय डीप मध्ये लॉंग ऑन कडे. फिल्डर आहे तिथे, त्याने थ्रो केला, तोपर्यंत 1 रन पूर्ण करत असताना पाहता पाहता पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 ओव्हर नंतर ट्रॉम्बे कोलिवाडा संघ धावून पोहोचलाय 15वर 1 फलंदाजाच्या मोबदल्यानं. डीजे तर ज्यांचं आगमन झाले ते वाजे गावातील A1 जोडी आणि निश्चित त्यांना मी जय आणि वीरू असे संबोधते. ते योगेंद्र पाटील आणि शशिकांतजी भगत दोन्ही मान्यवरांचे इथे शुभागमन झाले. मी त्यांना विनंती करेन या आपण मंचावरती आणि आमचे जय वीरू योगेंद्र पाटील आणि शशिकांत भगत वाजे यांच्याकडून आम्हाला 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा विनंती मी करेन दिघोडेचे सरपंच साहेब सन्माननीय मयूर शेठ गरत आणि त्यांच्यासोबत निलेश शेठ पाटील आणि गोल्डन मॅन आदेचे आशुबाई शेळके त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झाले. त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण इथे मंचावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एके आला आणि पहिल्या बॉलवर आक्रमण फिल्डर योगेश झेल तिथे सुटलाय. मैदानामध्ये कॅचेस सोडणं म्हणजे मॅच मध्ये खेळाडूला पुन्हा एकदा संधी देणं हा झेल इतका कठीण नव्हता, परंतु बॉलला कलेक्शन त्यांनी करता आलं नाही. बघा, आमचे गोल्डन मॅन आशुबाई शेळके आदई यांचे ते आगमन झाले. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये त्यांची दमदार स्पर्धा तुम्हाला आदई नगरीमध्ये बघायला मिळेल. तर याच दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करेन शशिकांतजी भगत वाजे या आपण मंचावरती. योगेंद्र पाटील तुमचे पार्टनर इथे तुमची वाट पाहतात, या आपण मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. एकी तयार, पायांमध्ये हा बॉल अगदी बघितला. अपील भरपूर झाली, पंचाने अपील उचलून धरली. यशांच्या पाठीमागे कॉट बिहाइंड द विकेट. विकेट नंबर 2 फलंदाज बाद. सन्माननीय गणेश पाटील वाजे त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू या आपण मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. वाजा गावाच्या अभिमानाची ही स्पर्धा आहे आणि निश्चितच खूप मेहनत घेतली सर्वांनी या स्पर्धेसाठी. त्यामध्ये विशेष योगदान असणारे साहिल पाटील, आमचे अभिजित पाटील, अनिल पाटील, किरण भगत, त्यानंतर विजय पाटील असतील, त्यानंतर राज पाटील यांची विशेष मेहनत आपण पाहिली. सर्वांचे योगदान या स्पर्धेमध्ये गरजेचं होतं. हर्षद पाटील, अनिश पाटील सर्वांचे योगदान आणि सर्वांचं सहकार्य ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि मैदानासाठी खास ज्यांची मेहनत आहे त्यामध्ये चंद्रकांत कुरुंगले सर्वांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. जगदीश पाटील यांची सुद्धा मेहनत आहे. सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. धन्यवाद मनोहर पाटील. रन फलकावर धावा आपण बघतो सध्या 16. मागील विकेट मात्र मैदानामध्ये गेली. दुसरा फलंदाज गमावला ट्रॉम्बे कोलिवाडा संघानं. मैदानामध्ये इतके जास्तही काही करू शकले नाही. रोहन कोहली आणि तदनंतर दीपेश कोहली, जयेश कोहली नावाचा वादळ अजूनही मैदानामध्ये त्यांनी एक षटकार ठोकलाय. आता भावेश तुर्भेकर हा खेळाडू मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलाय. डिफेन्सिव्ह पद्धतीनं क्लासिक एक कव्हर ड्राईव्ह, पाठीमागे फिल्डर तयार असताना एक सिंगल त्यांनी केली. मैदानामध्ये भावेशला की थोडंसं सूर गवसणं, बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट बनणं, चेंडूवर नजर जमणं, आय आणि हँड कॉर्डिनेशनमध्ये चांगलं ताळमेळ जमणं. पहिल्या बॉलवर सिंगल घेण्याचं एक विशेष कारण असतं. तुमची स्थिती जाणून घेणं, बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट कसा जमतो, नजर कशी होते आणि किती चांगलं टायमिंग जमतंय हे ओळखण्यासाठी, स्वतःला पारखण्यासाठी अनेक खेळाडू पहिल्या बॉलवर सिंगल घेण्याचा प्रयत्न करत असतात. आक्रमण केलं, बॉल हवेमध्ये तरंगतो. पुन्हा एकदा योगेश डाऊन द बॉल. काय करतोय हा खेळाडू. मैदानामध्ये 2 झेल सोडलेत. एक कॅच महत्वाचे असते. चुका करत असताना, नाराजी व्यक्त करत असताना नाराज आहेत मयूर शेठ गरत, नाराज आहेत निलेश शेठ पाटील, कारण 2 झेल त्याच्याकडून सुटलेत आणि झेल इतके कठीण नव्हते खरं तर, परंतु म्हणतात ना हाच क्रिकेटचा खेळ. अवघड झेल सहज पद्धतीने टिपले जातात, परंतु सोपे झेल कधी कधी जमिनीला दान होतात. तशाच पद्धतीनं मागील क्षेत्ररक्षण झालं.
2.4. चेंडूचा खेळ संपलाय. रन फलकावर धावांचं टोटल आपण बघतो सध्या 19 वर. जयेश ऑन स्ट्राईक 1 आयुष हा चेंडू आडव्या पट्ट्यानं ओढून घेतला. फिल्डिंग मध्ये चुका करतोय, सुधाराव्या लागतील. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चालला होता. चांगली फिल्डिंग, पुन्हा एकदा पाठीमागे वळले आणि चेंडू तिथे थांबवला. जरूर चौकार अडवण्याला महत्व दिलं गेलं आणि रन फलकावर एकदा लक्ष आपण केंद्रित करूया. बॅटिंग करणारा ट्रॉम्बे कोलिवाडा संघ थोडासा संघर्ष करतोय. एक षटकार जरूर आलाय या इनिंग मध्ये. चौकार अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. संघाची धावसंख्या ती 21. आयुषनं आतापर्यंत 11 बॉल फेकलेत, फक्त 9 धावा खर्च केले, 2 विकेट. बघा हा पायांमध्ये चेंडू फॉलो केला. बॅट्समनला संयमात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला. उत्कृष्ट गोलंदाजी. आयुष कोहलीचे 2 षटकार, 12 बॉल त्यांनी फेकले, धावा खर्च केला फक्त 9, विकेट घेतले 2. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ट्रॉम्बे कोलिवाडा संघ थोडंसं अडचणीमध्ये 21 वर आणि विकेट गेले 2. तर मी विनंती ती करेन, सन्माननीय आदरणीय माजी सरपंच आणि व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव दिगोडे गावचे एक सन्माननीय व्यक्तिमत्व. म्हणतात की मी गरीब म्हणून जन्माला आलो यात माझी चूक नाही, परंतु मी जर गरिबीतच माझं जीवन घालवत असेल ती मी माझं संपूर्ण आयुष्य असंच घालवलं. परंतु ज्या व्यक्तिमत्वानं शून्यातून विश्व निर्माण केलं असे आमचे सन्माननीय मयूर शेठ घरत आणि निलेश शेठ पाटील, त्यासोबत आदेई गावचे गोल्डन मॅन, रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक, क्रिकेटवर प्रचंड वेग अगदी प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि बैलगाडा शौकीन सन्माननीय आशुबाई शेळके यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर अगदी त्यांचं आगमन झाले, त्यांचं आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. नक्कीच येणाऱ्या अगदी 5 मार्च ते 9 मार्च 2025 मध्ये आदई नगरीमध्ये आपल्याला गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदीच्या अगदी वतीनं ही स्पर्धा कैलासवासी काशीनाथ विठ्ठल शेळके व कैलासवासी वनिता रुपेश पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. फर्स्ट प्राइज 1.5 लाख रुपये आणि प्रवेश असेल 18,000 आणि 2 बाईक त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. वाईड यॉर्कर इथे करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी बघू शकता सध्या स्पर्धेला लाईव्ह पाहत असताना आमचे मित्र सन्माननीय प्रवीण कासूकर दिगोडे यांच्याकडून दिगोडे संघाला भरपूर शुभेच्छा आलेत. नेहमी ज्या ज्या ठिकाणी दिगोडे संघ असतो तिथे ते पहिल्यांदा पोहोचतात, त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा आलेत. रन फलकावर धावा आपण बघूया. सध्याचं टोटल आपण बघितलं तर धावा झालेत 26 रन, 26 वर. मागील पंजा आपण बघितला निवृत्ती पाटील अनुभवी खेळाडू या टीमचे. बघा स्विंग केलं बॉलला, ही त्यांची स्पेशालिटी आहे. अगदी बघितलं आणि होय पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज झालेत बाद. धक्का क्रमांक 3. बोल्ड आउटच्या स्वरूपानं खेळाडूला परतावा लागला. यस ॲक्शन रिप्लेमध्ये थोडंसं आम्ही देखील पंचाकडे बघत होते एक्झॅक्टली कसे बाद झाले याची चर्चा सुरू होती आणि यस डेफिनेटली बोल्ड आउटच्या स्वरूपानं परतावा लागला. हलकासा बॉल अगदी बेल्सवर जाऊनच चेंडू धडकला आणि त्यानंतर हा विकेट इथे मिळत असताना थोडंसं डोकं वर करण्याचा प्रयत्न करत होता ट्रॉम्बे कोलिवाडा संघ. 26 वर सध्या संघ बघतो. कोलिवाडाकडे देखील तेवढी चांगली गोलंदाजी. अनेक वेळा दोन्ही संघांचा खेळ आम्ही जवळून पाहिलाय, परंतु ही संघाची सध्याची टोटल आपण बघितलं थोडीशी चिंताजनक आहे. मैदानामध्ये प्रहार करावे लागतील, विचार विनिमय करावे लागतील. आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये आमचे सागरदादा मांडवकर, मनोहर पाटील वाजे, त्यानंतर लोकेंद्र ओझा सर, आमचे भूमिपुत्र आदित्य पाटील हे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र अनिश पाटील नौके स्कोरर आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करू. आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट्स, आमचे 3 ऑफिशियल अंपायर्स अगदी सुरक्षित ही स्पर्धा पार पडत असताना
वाटा डिलिव्हरी अप्रतिमा चेंडू दोघांमध्ये तालमेल बिघडलाय आणि आता कोणाला बाद व्हावं लागेल याची चर्चा सुरू होते. पंचांनी वोट दाखवले खेळाडू आहेत. मला वाटतं जयेश त्याला परतावा लागेल. मोठी विकेट मैदानामध्ये नाराज आहेत. मिस अंडरस्टँडिंगचे शिकार बनले आणि फलंदाज धावबाद. तीन पूर्णांक 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावांचं टोटल आपण बघतो 26 वर सध्या संघ जरूर पोहोचलाय. फलंदाज बाद झाले 4. आता फलंदाज ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचे फलंदाज मैदानामध्ये आपण बघतो सध्या भावेश कोहली आणि क्रिश कोहली हे दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये वेल गेलेले नाहीये. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न तुम्हाला इथून करावा लागेल कारण 50-55 धावा येणं गरजेचं आहे कारण बॅटिंग लाईनअप दिगोडीची माहिती आहे. अगदी स्वीप केला बॉलला फिल्डर दूर आहेत. पाठला करत असताना चेंडूचं मोठं अंतर कव्हर केलं तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचले. 1 रन बनली. त्याचं रूपांतर करत असताना आपण बघितलंय रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 2च्या मदतीनं संघ आता पोहोचलाय. धावा झाले टोटल 28. 28 पर्यंत संघाने मजल मारली आहे. तर नक्कीच वैभव वाजे गावची A1 जोडी योगेंद्र पाटील आणि आपण पाहतोय शशिकांत भगत यांना. A1 जोडीला आज खूप चांगले दिवस आलेत आणि आपण पाहतोय या A1 जोडीचं आपण सहर्ष स्वागत करूया. आपण पाहतोय गोल्डन मॅन आशुभाई शेळके या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा आपण धन्यवाद देऊया आणि त्यांचे सर्व सहकारी. यस वेलकम. मयूर शेठ यांना आपण पाहतोय यशस्वी पॅकर्स म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि आज जय माता दी दिगोडे संघ इथे खेळतोय. वाईट प्लस माफ करा पंचांनी निर्णय मागे घेतलाय. बॅट की कट लागून बॉल पाठीमागे गेलाय. रन मिळत आहेत 4. चार ओव्हरचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतात. सांघिक एकंदरीत टोटल झाला आहे ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा 32-32 4 खेळाडूंच्या मोबदल्यानं. चार षटकांचा खेळ संपलाय. धावांचं टोटल आहे ते 32. निवृत्ती पाटील यांना आपण बघितलं त्यांनी 1 ओव्हर फेकत असताना 7 धावा खर्च केल्या. टोटल 11 धावा त्यांनी खर्च केल्या. बत्तीस वर सध्या संघ बघतो. शेवटचे 6 बॉल मैदानात फेकले जाणार आहेत पहिल्या सत्रातील. केवल कोहली बॉलिंग ट्रॅकवर आपण सध्या त्यांना बघू शकता. जबरदस्त लढत. 2 दिग्गज संघ ट्रॉम्बे कोलीवाडा आणि त्यासोबत जय माता दी दिगोडे बी संघ यांच्यामध्ये चाललेली ही दिमागदार लढत. बॉलर तयार. वाईड यॉर्करनं सुरुवात केली. केवल कोहलीनं 1 रन बनले. पाठीमागे फिल्डर आहेत. सिंगल रन इथे पूर्ण केली. एका धावाच्या मदतीनं सुरुवात झाली या खरं तर ओव्हरची. धावा थोड्या अडचणीमध्ये मात करावे लागेल. संघर्ष करावा लागेल. परिस्थितीविषयी 2 हात तुम्हाला करावे लागतील. झगडावा लागेल मैदानामध्ये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 1-2 पॉवरफुल हिट कोणत्याही परिस्थितीमध्ये हवेत टार्गेट सेट करण्यासाठी ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडे. कारण त्यांच्याकडे देखील तेवढी चांगली बॉलिंग अटॅक आहे. त्यांच्यासाठी हवा आहे फाउंडेशन खूप चांगला बेसिक. तेज तरार चेंडू. केवल कोहली जेवढा आयुष कोहली वेगवान गोलंदाजी फेकू शकतो तेवढाच केवल देखील वेगवान गोलंदाजी करू शकतो हे त्यांनी या बॉलवर दाखवले. धावांचं टोटल सध्या आपण बघतो
थांबलाय 33 धावांवर संघाचा डाव थांबलाय. अंतिमचे 4 बॉल शिल्लक राहिले स्ट्राईक एंड कडे. भावेश कोहली 4 बॉल मध्ये त्यांनी 6 रन केलेत. हा फुलटा सुद्धा पुन्हा एकदा पाठीमागे गडबड गोंधळ. आतापर्यंत पाठीमागे 3 चौकार गेलेत आणि हा आलेला 22चा चौकार. DRS चा वापर केला. वेस्ट ऑफ हाईट त्यांना चेक करायचे. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन झाले. चेक केले जात असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे बॅटिंग टीमनं आता रनआउट आणि बीमर दोघांसाठी तो एक रिव्ह्यू होता तो गमावलाय. आता फक्त व्हाईटचा रिव्ह्यू त्यांच्याकडे बॅलन्स राहिलाय. बाईकच्या स्वरूपानं हा चौकार येताना आपण बघितलाय. धावसंख्येचा टोटल पुढे चाललाय. ऑन बोर्डवर आहेत त्या 37 रन्स. 37 धावा. शेवटचे 3 बॉल आता उर्वरित राहिलेत. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा केवळ वाईड ऑर्कर केल्या. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. वेगवान फटका. पाठीमागे फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. बॉल सेव्ह केलेत. चला चौकार सेव्ह केलेत. 2 रन इथे पूर्ण करत असताना 2 रन उत्कृष्ट क्षेत्ररक्षणातून जरूर वाचवलेत. धावसंख्येचं टोटल 2च्या मदतीनं 39 39 पर्यंत संघाची आतापर्यंतची वाटचाल. भावेश वैयक्तिक 6 बॉल मध्ये 8 वर खेळते. चांगली बॅटिंग त्यांनी केल्या परंतु प्रतीक्षा एक चांगल्या हिटची करतो. अजूनही ट्रॉम्बे कोलिवाडा सोडून दिला बॉलला. केवळ कोळी पंच व्हाईट बॉलचा इशारा इथे करत असताना अतिरिक्त धाव्यामध्ये याची जोडणी केली जाईल. यास योग्य निर्णय पंचांचा आपण म्हणू शकता. कारण आपल्या ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये मोजक्या स्पर्धे असतात जिथे शफलचा नियम असो. आपण बघतो या स्पर्धेमध्ये सिंगल वाईड लाईन आपण बघतो. त्यामुळे वाईड लाईनच्या बाहेर बॉल रिलीज झाला तर ऑफकोर्स पंच त्याला डेफिनेटली वाईटच देणार आहेत. टायमिंग इथेही चुला नाही. कनेक्ट इथेही चांगला नाही आहे. थोडंसं एज लागलाय. बॉल चाललाय पाठीमागे. फिल्डर आहेत ऑन द स्टंप. थ्रोची प्रतीक्षा आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन या बॉलवर पूर्ण करत असताना संघ पोहोचलाय. सध्या बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलिवाडा 42-42 वर. 24 लाईव्ह इव्हेंट्सची संख्या आता वाढते. आमच्या सोबत सगळ्यांचं हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. आज बऱ्याच ठिकाणी रजनी स्पर्धा सुरू आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटची मला वाटतं टीम आज भातान रजनी स्पर्धेमध्ये देखील तिथे त्यांचा फायनल डे त्यांचंही आपण बघू शकता. तिथे नेरे संघ इथून खेळासाठी जाईल जो सुपर 4 मध्ये देखील पोहोचलेला आहे. आणि हा अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल भावेश कोळीसाठी. आक्रमण केले. टायमिंग जुळला. फिल्डर डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक होता तिथे योगेश कोले. आज योगेशला ग्रिपिंगच जमलं नाही. 3 झेल त्याच्याकडून सुटलेत आणि याचा परिणाम बघितला. चला दुष्परिणाम इतकाही जास्त झाला नाही परंतु रन एक धाव महत्वाचे असते. मागील सामन्यामध्ये 1-2 धावांचं महत्व तुम्हाला कळालं परंतु पहिलं सत्र आता संपलंय. अंतिम बॉलवर आलेली एकच धाव अंतिम बॉलवर तिथे केली. धावसंख्येचं टोटल आपण बघतो सध्या झाले 43 धावा पहिल्या सत्रामध्ये बनलेत आणि 44 धावांचं आव्हान इथे उभं केलं ट्रॉम्बे कोलिवाडा संघानं. 44 टू विन. जय माता दी दिघोडे बी संघासमोर. पहिलं सत्र संपलंय तोपर्यंत बोलूया आपण डीजे कडे आणि नंतर जॉईंट होतात आमचे सागर दादा मांडवकर. स्पर्धा आपण जरूर पाहतोय. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग. तर अमय शेठ आमचे असतील. अमय शेठ लहू पाटील साहेबा आणि रॉकेट बैलाचे मालक आहेत आणि वाजेगावची ही A1 जोडी आहे बघा. मी त्या A1 जोडीला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. तर नामदेवजी पाटील यांचे इथे आगमन झालेत. आपण मयूर शेठ घरत यांचा सन्मान करतोय. रायगडचे यशस्वी पॅकर्स आहेत आणि गोल्डन मॅन आमचे रॉयल किंग ग्रुप आदेहीचे व्यक्तिमत्व आशुबाई यांचा इथे सन्मान होणार आहे. मी मॅनेजमेंटच्या वतीनं विनंती करेन. तर A1 जोडीला विनंती करेन पाहुण्यांचा आपण इथे सन्मान करूया.
या साशुबाई सत्यवान काकडे म्हणजे एस के पॅनल. तर पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान होईल. मयूर शेट गरज त्यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करायचे. अगदी काही दिवसानंतर त्यांची नाईट स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहेत. बाबा किंग ब्रँड म्हणून ओळखले जाणाऱ्या आशुबाई शेळके आणि मयूर शेट गरत यांचा इथे सन्मान होणार आहे. एस के पॅनलला आपण इथे जरूर पाहतोय. तर नक्कीच मयूर शेट गरत यांचं मनापासून आपण धन्यवाद देऊया आणि आशुबाई शेळके यांचा इथे सन्मान होईल. तर योगेंद्र पाटील आणि आमचे A1 जोडी शशिकांत भगत यांचा सन्मान होणार आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. दोन्ही आमची A1 जोडी. चला मॅच ऑन करा. तर उपस्थित आमचे सन्मान्य पाहुणे यांना आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत असताना. मयूर शेट गरत यांना पाहतोय आणि बाबा किंग आशुबाई शेळके यांना आपण पाहतोय. 5 षटका आणि 44 धावेची गरज. तर सध्या लाईव्ह पाहतायत दिघोडे गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय कीर्तिनिधी ठाकूर हे सध्या स्पर्धेला लाईव्ह पाहतायत. त्यांच्याकडून टीमला दिघोडे संघाला शुभेच्छा येतात. त्यांचाही आपण स्वीकार करूया. आणि एक चांगली लढत मैदानामध्ये 2 दिग्गज संघामध्ये जॉईंट येतात. आमचे अगदी मराठीचा गोडवा कोहिनूर ऑफ मराठी नेरेगावचा बुलंद आवाज सागरदादा मांडवकर यांच्याकडे आपण वळणार आहोत. तर नक्कीच मॅच कडे आपण जरूर वळणार आहोत. पुढे संघाला चला मॅच ऑन करा. मध्यरात्रीनंतर आपण हा पहिल्या फेरीतील 4था सामना पाहतोय. अभिजित ठाकूरला आपण जरूर पाहूया छोट्याला आणि त्यानंतर सूरज गेलाय. 5 षटका आणि विनिंग टार्गेट 44. ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाला पाहतो आपण या स्पर्धेमध्ये. जय माता ती दिघोडे आणि त्यांच्या विरुद्ध ट्रॉम्बे कोलीवाडा. मॅच सुरू होईल. चं टार्गेट. आघाडीची जोडी सरकले. आपण अभिजितला पाहतो आणि सूरजला पाहतोय. दिघोडे विरुद्ध 2 हात करताना ट्रॉम्बे कोलीवाडा आणि पहिलं षटक. चला सामना सुरू करा. अंपायर सिग्नल आलाय. मॅच ऑन होईल. पहिला चेंडू सावध पवित्रा मिडॉन कडे. फिल्डर रेडी आहे. सिंगल मिळेल. आणि बऱ्याच वेळा आपण पाहिलं जेव्हा जेव्हा वैभव जयमाता ती दिघोडे संघ खेळतं बऱ्याच वेळा जेव्हा विश्वजित मोठ्या संघामध्ये नसताना बऱ्याच वेळा या संघानं अगदी ग्रुप ए मध्ये खेळतो आणि कोणत्याही संघाविरुद्ध 2 हात करण्याची या संघाची तयारी असते. आणि त्यांचे पॅकर्स मयूर शेट गरत यांना आपण जरूर पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती. विनिंग टार्गेट 44. बॅटिंग करतोय टीम जय माता दी दिघोडे. 44 लक्ष. गोलंदाज या वेळेला भावेश कोळी. पहिला चेंडू आपण जरूर पाहिला. सिंगल आली. सूरज स्ट्रायकर एंडला आता खेळेल अभिजित ठाकूर छोट्या. लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर आणि पकडला चेल. बिग विकेट. पहिला धक्का मिळेल. एकूण धावा असताना 1.
तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक आपण जरूर पाहिलं, 1 धाव आहेत, 1 विकेट सुद्धा मिळाली. बॅटिंग टीम आपण पाहूया. जय माता दी दिगोडे महत्वाचा फलंदाज अभिजित छोट्या बाद झालं. छोट्याचं थांबणं संघासाठी महत्वाचं होतं, तो मात्र बाद झाला. आणि इथे ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला माहिती होतं का ही विकेट संघासाठी महत्वाची आणि ती विकेट क्रमप्राप्त करताना गोलंदाज आपण जरूर पाहिलं भावेशला. ट्रॉम्बे कोलीवाडा विरुद्ध जय माता दी दिगोडे एक मोठा सामन्याची अनुभूती घेत असताना मॅचची पार्श्वभूमी पाहिली तर 2 बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट आहे. नवीन फलंदाज सरकलाय आणि फलंदाज प्रणित पाटील. 5 षटकांचा उत्तरार्ध. 2 चेंडूचा खेळ संपलाय. विनिंग टार्गेट 44. दिगोडे विरुद्ध 2 आत करताना संघ कोलीवाडा या संघाला आपण जरूर पाहतोय. ट्रॉम्बे कोलीवाडा. सूरज पाटील आतापर्यंत त्याला एकंदरीत आपण वैयक्तिक खेळाचा विचार केला, 1 चेंडूचा सामना केला. आणि नवीन फलंदाज प्रणित पाटील. नेक्स्ट बॉल गोलंदाज भावेश कोळी. सिंगल आणि त्यानंतर विकेट आली. पुढचा चेंडू पॉवर प्ले 1. समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग होता, बीट होईल. गुड बॉलिंग. रनवे छोटासा आहे आणि त्यानंतर चेंडू ज्या पद्धतीनं भावेश डिलिव्हर करतो, अँगल त्याचा चांगला आहे. अगदी आर्मचा वापर करत जे विविध धाटणीचे चेंडू फेकतो, मैदानावर विचार करायला भाग पडलं. गोलंदाजीचा सक्रिय दर्जा त्याने दाखवला. भावेशला माहिती आहे पॉवर प्ले मध्ये धावा रोखल्या तर या मैदानावर कुरघोडी करू शकतो आणि मजबूत पकड निर्माण करू शकतो. गोलंदाज भावेश कोळी. 3 चेंडूमध्ये 1 धाव. शरीरभेदी गोलंदाजी, अपील मध्ये उत्साह, धाव घेण्याची तयारी, दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. मॅचचा निकाल का असेल? दोन्ही बलवान संघ आहेत. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. लेग बाईज, अंपायर सिग्नल, धावफलक पुढे सरकेल. 44 धावांचा टप्पा ओलांडायचे. दिगोडे संघाविरुद्ध 2 आत करताना ट्रॉम्बे कोलीवाडा. बॅटिंग लाईनअप मध्ये रोहन कोहली, दीपेश कोहलीला पाहिलं. पूर्वार्धामध्ये खेळ केला, 11 धावेंची खेळी केली. जयेश होता, त्याला साथ दिली 3 धावेनं खेळताना भावेश. गुड बॉलिंग. अगदी खेळपट्टीचा आपण जर विचार केला तर गोलंदाजानं काही अंशी साथ देते आणि या विकेटवर जर गोलंदाजी चांगली झाली ना तर साथ देते. आजच्या रात्रीमध्ये आदित्य मस्कर, नेरेच्या खेळाडूंना पाहिलं, सचिन मोरे, उमेशला पाहिलं. जर इथे लाईन लेद विभिन्नता तुमच्याकडे असेल, आज या अगोदर जिते संघाची गोलंदाजी पाहिली त्याच वेळेला आपण पाहतो या वेळेला गोलंदाजी करतोय संघ ट्रॉम्बे कोलीवाडा. गुड बॉलिंग. अपील मध्ये उत्साह, दबाव तंत्राचा वापर. यास पंचांची तीक्ष्ण नजर होती. आतापर्यंत आपण पाहिलं भावेश कोळीचं षटक, सिंगल. 6 चेंडूंचं पृथक्करण पाहिलं, सिंगल, विकेट, डॉट. त्यानंतर 1 विकेट आली. सलग 2 चेंडू डॉट. 44चा टप्पा ओलांडायचा आणि एकूण धावा धावफलकावर केवळ 2. पाहतो वैयक्तिक 3 चेंडूचा सामना त्याने केला. वैयक्तिक 1 वर खेळतो, त्याला साथ देतो प्रनिल पाटील. आतापर्यंत प्रनिलचं वैयक्तिक योगदान पाहिलं. 2 चेंडूचा सामना केला, डॉट खेळतो आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं ट्रॉम्बे कोलीवाडा धारदार गोलंदाजी. खेळपट्टी आपण पाहतोय काही अंशी का होईना गोलंदाजांना साथ देते. मॅच मध्ये निकाल का असेल, प्रेक्षकांचं लक्ष या मॅच कडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये मनोहर पाटील आहेत, साहिल आहेत. मनोहरला कधी कधी अत्यंत महत्त्वाचं काम असतं, मात्र त्याला खूप मोठी जबाबदारी. उद्या सकाळी 7 वाजता ऑफिसला पोहोचायचे आणि ती रिपोर्टिंग आहे, मात्र थोडा रेस्ट करताना त्यांना आपण जरूर पाहतो. सर्व आमच्या आयोजक कमिटी मेंबर्स प्रचंड मेहनत आणि वाजे गावनं पाहिलेले स्वप्न. एंड ऑफ दी ओव्हर धावा 2 आहेत. विनिंग टार्गेट विजयासाठी 44चं टार्गेट. ओ गोलंदाजीचा दर्जा चांगले टिकट मारा होता ऑफ स्टिकच्या बाहेर. अंपायर इशारा केला, देह बोली आम्हाला सांगितलं का वाईटचा कॉल, संघ पुढे सरकेल.
सूरजला वैभव आपण जास्त वेळ मैदानावर उभं ठेवलं तर तो कशा पद्धतीनं बॅटिंग करतो. अनेक वेळा आपण त्याचा दर्जा स्टँडर्ड ऑफ बॅटिंग पाहिलं. नॉन स्ट्रायकरला तो उभा आहे. गोलंदाज भूपेंद्र समोर ठेवला, लॉफ करते दूरवर, सेफ लँड होईल का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ओ झेल सोडलाय. धाव घेण्याची एक तयारी, वेगवान थ्रो, पॅरलल स्ट्रोक पाहिला. सिंगल न धाव फलक पुढे सरकेल. फटक्यांसाठी नाखी 9 आणले. दर्जेदार गोलंदाजीनं कमबॅक करत असताना पहिले षटक हाताळलं भावेशनं आणि या वेळेला भूपेंद्र कोहलीला पाहतो. व्हाईट बॉल, त्यानंतर 2 धावा, एकूण धाव फलक पोहोचलाय. संघ 5 या धावसंख्येवर 44चं लक्ष. सुरमालचं हे मैदान आहे जिथे काही होऊ शकतो. अनेक वेळा आम्ही अनेक सामने या मैदानावर पाहिलेत. कधी का होईल याचा नेम नाही आणि तो सामना आज या मॅच मध्ये जय माता दी दिगोडे बी त्यांच्या विरुद्ध ट्रॉम्बे कोलीवाडा. येणारे विनिंग कॅल्क्युलेशन, 3 षटक बाकी असेल, अनालिसिस आपल्या समोर येईल. मात्र इथे आक्रमणाची तयारी, इनसाइड सर्कल, बाद होण्याची संधी होती मात्र जलद गतीनं धाव पूर्ण केली. शांत डोक्याने आज खेळतो फलंदाज सूरज, त्याला साथ देतो फलंदाज प्रणीत आलाय. आतापर्यंत प्रणीत चेंडूच्या वैयक्तिक खेळाचा विचार केला 2 डॉट, 4 मध्ये वैयक्तिक 3 वर खेळतो आणि संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण 6 धावा आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर खूप पंच आमच्याकडे वळलेत. भरपूर चेंडू बाहेर होता. वाईटने धावफलक पुढे सरकेल. कंपॅरिझन आपण केली तर 2 षटकानंतर 14 धावा होते जेव्हा बॅटिंग केली पूर्वार्धामध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा संघानं. ट्रॉम्बे कोलीवाडा म्हटलं तर अनेक रायगडच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळतो आणि तेवढाच बलवान संघ जय माता दी दिगोडे. समोर ठेवला, लॉफ करतोय सूरज, यासाठी ओळखला जातो. अगदी चेंडूवर केला आक्रमण, आला हा चौकार. चेंडू अवांतर पाहिले, एक चौकार सुद्धा आला. भावेशनं एक आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये केवळ भावेशनं 1 धाव दिली होती. एक 22ची धाव पाहिली. विकेट सुद्धा त्याला मिळाली. डॉट बॉलचं पर्सेंटेज पाहिलं तर 3 चेंडू डॉट फेकले भावेशनं आणि त्याच दर्जाची चांगली गोलंदाजी भूपेंद्रकडून. आता धावफलक पोहोचला, एकूण धावा 11. विनिंग कॅल्क्युलेशन, दबाव थोडा शिफ्ट झाला, या प्रेशरला रिलीफ करावा लागेल. सूरज खेळतो स्ट्रायकर एंडला, आक्रमक फलंदाज आहे. वैयक्तिक 4 मध्ये 5 वर तो खेळतोय. खोला टाकला, बघा काय भन्नाट गोलंदाजी आहे. दिशा, टप्पा, विभिन्नता सक्रिय झालंय. या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजांना माहिती आहे सूरजला अशा परिस्थितीमध्ये थांबवणं खूप महत्वाचं आहे. सूरजला जास्त वेळ मैदानावर टिकून ठेवलं तर तो काय करू शकतो ही पॉवर या फलंदाजाकडे. एक वेगळ्या धाटणीचा फलंदाज अग्रेसिव्ह मोड मध्ये नेहमी खेळत असतो. अपील मध्ये उत्साह, फलंदाजानं लाईन रीड केली, सिलेक्शनचा चेंडू जरूर केला. डॉट बॉल, कमबॅक करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया. भूपेंद्रला या वेळेला एकूण धावा धावफलकावर 11. टार्गेट विजयासाठी लक्ष 44. मॅच मध्ये आपण पाहतो कमबॅक करताना गोलंदाज पुन्हा एकदा भूपेंद्र. नेक्स्ट बॉल समोर ठेवला, वेगवान स्ट्रोक, डीप कव्हरला, फिल्डर रेडी, चेंडू अडवू शकत नाही आणि चेंडू झाला डिस्पॅच. मिळतील 4 धावा, चौकार. तर नक्कीच आतापर्यंत आपण डिटेल्स पाहिली तर विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य. भावेशनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली आणि यानंतर भूपेंद्रच्या या षटकामध्ये धावा आल्या 12. 2 षटकानंतर एकूण धावफलक पोहोचले 15 आणि आता अनालिसिस कडे आपण वळणार आहोत. 18 बॉल 19, 18 चेंडू 29 धावेची गरज आहे. एकूण धावफलक 15 वर पोहोचले. टार्गेट 44 आहे. आतापर्यंत भावेशला पाहिलं ज्यांनी फक्त पॉवर प्ले मध्ये आपल्या गोलंदाजीचा धूमधडाका दाखवला. गोलंदाजी करताना पॉवर प्ले मध्ये प्रमुख फलंदाजांना शांत ठेवलं. अभिजित छोट्या बाद झाल्यानंतर इथे चांगली भागीदारी उभी करणं हे दिगोडे संघाला महत्वाचं आहे. कमबॅक करत असताना गोलंदाज आता येईल पुन्हा एकदा भावेश कोळी. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव दिली. धावा धावफलकावरती एकूण 15. येणारे 3 षटक आहेत आणि 29 धावेची गरज.
18 बॉल 29, एकूण धावफलक 15. जय माता दी दिगोडे बी हा संघ इथे खेळतो आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ ट्रॉम्बे कोलीवाडा. चला थोडं स्पीडअप व्हावं. 12:51 झालेत आणि मध्यरात्रीनंतर आपण या स्पर्धेचा आनंद घेतो. भावेश कोळी 3rd ओव्हर समोर उभा आहे बॅटिंग करताना. प्रनिल पाटील खोला टाकलाय, ड्राईव्ह करतो ऑन साइडला, दूरवर फिल्डर रेडी. एक धाव प्रयत्न जरूर जाईल. सूरजनं तयारी दाखवली, नकार दिलाय. प्रनिलनं सुद्धा ती तयारी दाखवली. सिंगल मिळेल, धावफलक पुढे सरकेल. एकूण धावफलक 16. येणारे कॅल्क्युलेशन 17 बॉल आणि 28 ची गरज. मोठ्या फटक्यांसाठी अक्षरशः नाकी 9 आणलेत. 2 चौकार पाहिलं भूपेंद्रच्या या ओव्हरमध्ये, मात्र ती दहशत पुन्हा एकदा भावेश निर्माण करतो. क्रिकेटमध्ये फटके तुम्हाला निर्माण करावे लागतात आणि आता जरूर अपेक्षा असेल सेफ लँड होईल. सिंगल मिळाली, 2 धाव घेण्याची तयारी क्विकली आणि सूरजला तुम्ही रनआउट करणं कठीण असतं. त्याचा रनवे खूप चांगला आहे. अपील मध्ये उत्साह जरूर चेक केलं जाईल. DRS टेक्निकल टीम कडे जाऊया. विश्वास आहे पाठीराख्यांना का फलंदाज रनआउट असेल आणि डाऊट्स क्लिअर केले जाईल. जरूर आपण पाहतोय स्क्रीनवर 24 लाईव्ह इट्स. लेट्स सी. यस, व्हेरी क्लोज आणि बॅट्समन रनआउट. हा आनंद देणारा क्षण आहे. फलंदाज होईल बाद. ट्रॉम्बे कोलीवाडा कमबॅक करत असताना आणखीन एक धक्का. एकूण धावफलक आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 17. 2 गडी बाद. 3rd ओव्हर येणारे विनिंग कॅल्क्युलेशन 16 बॉल आणि 27 ची गरज. मॅच मध्ये कमबॅक करूया. आज ट्रॉम्बे कोलीवाडा संघ टीम स्पिरिट त्यांचं खूप चांगलं आहे आणि जी विकेट आहे जी स्पोर्टमॅनला सपोर्ट करते. आतापर्यंत भावेशनं जी गोलंदाजी केली, जिगरबाज खेळतो करतो. सिंगल नंतर एक रनआउट, दबाव तंत्राचा वापर केला. आपल्या व्ह्यू नीती आणि रणनीतीनं मैदानावर अक्षरशः जय माता दी दिगोडे संघाला विचार करायला भाग पडलं. कमबॅक होणार का? सामना महत्त्वाचा असेल. ग्रुप ए चे आज संघ आपण जरूर पाहिला. या अगोदर रोडपाली जिथे संघ खेळला त्या अगोदर आपण उसाटणे आणि पळसपे संघामध्ये लढत पाहिली. आज ग्रुप ए मध्ये पाहिलं नेरे आणि वाकलन संघाला. नेरेने एक सामना जिंकला, एक सामना जिथे संघाने जिंकलाय. या अगोदर आपण सामना जिंकताना पाहिलं पळसपे संघाविरुद्ध सामना जिंकला जिथे संघानं. त्या अगोदर पळसपे विरुद्ध फाईट पाहिली आपण जरूर. उसाटणे संघाने सामना जिंकला. धावा धावफलकावरती 17. येणारे 16 चेंडू आणि 27 ची गरज. गोलंदाज भावेश कोळी 17 धावा, 2 गडी बाद. 3rd ओव्हर स्ट्रायकरेनला खेळेल. आयुष कोळी आक्रमण केलंय, कव्हर कडे फिल्डर रेडी, झेल सोडलाय. 2 धावेसाठी प्रयत्न, व्हेरी क्विक डायरेक्ट हिट आणि यस डिसिजन येईल. क्विकली रिॲक्शन झाली तिथे. तेवढ्या वेगानं धाव सुद्धा पूर्ण केले. धावेसाठी अक्षरशः नाकी 9 आणले. ऑन फील्ड अंपायर जरूर आपण पाहूया. धाव घेण्याची तयारी होती. तर याच दरम्यान त्यांचं आगमन झालंय. तर संतोषदादा जळे यांचं इथे आगमन झालंय. वाजे गावातील क्रिकेटसाठी नेहमीच असणार त्यांच्या माध्यमातून सपोर्ट. कुठेही वाजे गावात स्पर्धा असली तर त्यांचं आर्थिक योगदान आणि त्यांचं बहुमूल्य आपल्याला वेळ त्यांच्या माध्यमातून खर्च होत असताना आपल्याला मिळतो. त्यांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. 15 चेंडू आणि 25 धावेची गरज. सामना खूप महत्वाचा असेल. महामुकाबला सुद्धा म्हणूया. 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. स्ट्रायकरीनला पुन्हा एकदा खेळेल. फलंदाज पाहूया आयुष कोळीला. यंग टॅलेंट आहेत. बऱ्याच वेळा आयुषच्या बॅटमधून आम्ही अनेक अनोखे पराक्रम पाहिले आणि तो खेळतो. एक एक धाव खूप महत्वाचे. तर डॉक्टर प्रभाकरजी पाटील वाजे यांना इथं विनंती आहे, आपण या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत आहे. साहेब आपण कुठेही असाल तर आपण लगेच मंचावर यायचे. या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याच दरम्यान महेंद्रजी पाटील यांनाही विनंती आहे, या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्याला संतोषदादा बोलवत आहेत, आपण या स्पर्धेनिश्चित आपल्याला सहर्ष स्वागत. या स्पर्धेनिश्चित आपल्याला प्रेमाची हाक आहे, आपण या
या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत. ओ टू सागर सर. तर यस, पंचांकडे आपण जरूर वळणार आहोत आणि रेफर केले, चेक केलं जाईल. सामना खूप महत्वाचा आहे, दोन बलाढ्य संघामध्ये होणारी लढत. यस, व्हेरी आपण पाहूया इथे ट्रान्सपरन्सी. यस, नॉट आउट. मॅच ऑन करा. ट्रॉम्बे कोलीवाडा संघ आपण जरूर पाहूया. जलद गतीनं धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. आयुष कोहली, प्रनिल बाद झाला, अभिजित बाद झाला, सूरज महत्वाचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर जय माता दी दिगोडे बी संघाविरुद्ध ट्रॉम्बे कोलीवाडा. 12:56 मध्यरात्रीनंतर या स्पर्धेचा आनंद घेत असताना तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग. 22 धावा झालेत. 22 येणारे 13 चेंडू 22. या सिंगल 2 धावेसाठी प्रयत्न, सिंगल डबल सुरू ठेवणं हे महत्वाचं आणि ते समीकरण अनालिसिस चित्र मैदानावर आपण जरूर पाहूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर का होईल या मॅच मध्ये अटीतटीची लढत आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 14 धावा होत्या आणि कंपॅरिझन आपण केली 2 षटकानंतर 13 धावा आणि आता 3 षटक. चला ड्रिंक्स ब्रेक. 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. 12 बॉल 20. जय माता दी दिगोडे बी आज विश्वजित मोठ्या संघामध्ये नाहीये, छोट्याला पाहिलं तो बाद झाला, सूरज बाद झाला. मात्र आयुषला आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं. यंग टॅलेंट आहेत समोर. ट्रॉम्बे कोलीवाडाची विध्वंसकारी गोलंदाजी. सामन्याचे निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी आहे. काय होणार या मॅच मध्ये प्रेक्षकांच्या नजरा साहजिकच या मॅच कडे. पंचांचा इशारा आलाय, ड्रिंक्स घेऊन जा, लगेच पाणी घेऊन जा. तर याच दरम्यान त्यांचं आगमन झालंय. तर नरेश दादा पाटील समेत त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतील तेजस दादा पाटील यांचं इथे आगमन. त्यानंतर आमचे सत्यवंत दादा पाटील यांचं इथे आगमन. या स्पर्धेनिशील सर्वांचं तर नक्कीच डाऊट्स क्लिअर करतोय. 10 धावा आल्यात. नक्कीच आदित्य बघा 22च्या पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 2 धावा होत्या, ज्यामध्ये 2 धावा पाहिल्या 22 आणि सिंगल. 22 कोहलीच्या सेकंड ओव्हर मध्ये धावा आल्या 12. 2 ओव्हर नंतर एकूण टोटल स्कोर होता 15 होता. आणि बघा 22 कोहलीचा थर्ड ओव्हर ज्यामध्ये सिंगल, फर्स्ट बॉल, त्यानंतर रनआउट झाला, 1 धाव आली, 2 चेंडू, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर 2 धावा, 5व्या चेंडूवर 2 धावा आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा. तर टोटल या ओव्हर मध्ये धावा आल्या एकूण 10 धावा आल्या. डाऊट्स क्लिअर करतोय काही. तर एकूण आपण पाहतोय तर नक्कीच काही डाऊट्स असतील तर नक्कीच आपण डिस्कशन करतोय. तर बघा एकूण धावा आहेत त्या 24 आहेत. 2 ओव्हर नंतर आपण जे कॅल्क्युलेशन पाहिलं आणि ती 3 षटका. तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 10 आणि आता धावा 25 आहेत. 25 आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू 12, 44 आहेत. वेट तर नक्की आमचे 2 स्कोरर मध्ये चर्चा होईल, लाईव्ह स्कोरर आणि आमचे स्कोरर. आणि आता 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. यस, मॅच ऑन करा. तर अंकुश पाटील आम्ही पाहतोय फायर ब्रिगेडचे ऑफिसर यांचे इथे आगमन झाले. अंकुश पाटील नेरे फायर ब्रिगेड ऑफिसर यांचे इथे शुभ आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. 12 चेंडू 19ची गरज. 3 षटक संपलीत. आपण जरूर पाहूया या मॅचचा आनंद घेत असताना. आयुष कोहली, प्रनिल पाटील 12 मध्ये 19 करायचे. आक्रमण करतो ऑन साइडला, ठोकलाय. दिस इज अ बिग शॉट. संघ पुढे सरकेल जलद गतीनं मार्गक्रमण करताना. फटका जरूर चांगला आलाय. तर डॉक्टर प्रभाकरजी पाटील साहेब आपल्याला विनंती, आपण या. आपल्याला नरेश दादा बोलवत आहेत, आपण लगेच जायचं. या स्पर्धेनिशील आपलं सरच स्वागत.
तर या स्पर्धेसाठी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली संतोष दादा झाले, त्यानंतर संजूबाई वालेकर, त्यानंतर महेंद्रजी पाटील, त्यानंतर तेजसदादा पाटील, त्यानंतर नरेशदादा पाटील, पोलीस पाटील वाजे आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेनिशीर सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तर लवकुश ब्रदर्स नेरे आम्ही पाहतोय फायर ब्रिगेड ऑफिसर अंकुश पाटील, ओव्हरटेकिंग सूर्या बैलाचे मालक आहे, त्यांनी यांच्याकडून आम्हाला येथे प्राइज आले, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. या षटकारानंतर आता हा आलाय चौकार. तर 10 चेंडू आणि 9 धावेची गरज. एकदा बॅटिंग आवडली असेल तर प्रनिल पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग. या फटक्याने रिकव्हर करून दिला. 7 मध्ये तो 14 वर खेळतो. 35 धावा. 10 बॉल 9 ची गरज. सामन्यामध्ये कमबॅक होत असताना जय माता दी दिगोडे बी संघ, ट्रॉम्बे कोलीवाडा संघ, यस वाईट साठी आपण DRS टेक्निकल टीम कडे जाऊया. 35 रन्स जिथे ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. ऑफिशियल अंपायर्स बघा, पुढच्या सामन्याचं आपण जरूर अपडेट्स देऊ तुम्हाला. तर चला विनिंग कॅल्क्युलेशनचा विचार करूया. 44 धावांचं टार्गेट आहे. यस चेक करतो आपण वाईट साठी हा DRS टेक्निकल टीम. येस फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करा. प्रणीतचे या फटक्याने कमबॅक षटकार, त्यानंतर चौकार, डॉट बॉल आले. एकूण धावफलक पुढे सरकले. एकूण धावा 35 वर पोहोचले. टार्गेट विजयासाठी 44. 9 चेंडू आणि 9 धावेची गरज. ऑन साइडला ट्राय करतोय फिल्डर. रेडियस सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकले. आज आपण पाहतोय प्रणीतच्या या खेळानं मॅच मध्ये चांगला कमबॅक करून दिला. आयुषनं चांगला फटका दाखवला. आयुष्य आतापर्यंत बॅटमधील पहिले 4 चेंडू मध्ये संघासाठी खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला. 4 मध्ये तो वैयक्तिक खेळतो 8 या धावसंख्येवर आणि प्रनिल त्याला 7 देतोय. 9 मध्ये 15. 8 मध्ये 8 धावेची गरज. तर या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केल्या. बघा 2 धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप छान आहे. क्वालिटी क्रिकेट दाखवला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना इथे योगदान, बहुमूल्यक योगदान देताना आयुष आणि प्रनिल. आतापर्यंत 7 चेंडू आणि 6 धावेची गरज. 38 धावा झाले. 44 टार्गेट. ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते नरेशजी दामोदर पाटील, पोलीस पाटील आहेत. आणि आपण पाहतो या स्पर्धेसाठी ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते दानशूर दाते, त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. 7 मध्ये 6. सामना सोपा झालाय. जय माता दी दिगोडे बी संघाला हॅट्रिक साठी पारितोषिक जरूर आले. 9 मध्ये 15 वर खेळतोय. 9 मध्ये 15 वर खेळतो प्रनिल. खूप चांगली साथ मिळाली. यस पंच आमच्याकडे वळलेत. इशारा येईल. हाईट फॅक्टर साठी हा रिव्ह्यू पाहणार आहोत आपण. बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक केलं जाईल. टेक्निकल टीमची आपण मदत घेणार आहोत. यस फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन होईल. तर येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आपण इथे जरूर पाहूया. अंकुश पाटील नेरे गावाचं शिक्षित व्यक्तिमत्व, अगदी नागोटणे महाड या ठिकाणी फायर ब्रिगेड डिपार्टमेंटमध्ये जे उच्च पदावर ऑफिसर्स आहेत आणि आज या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. विलास पाटील असतील त्यांच्या समोर, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर विकेट हॅट्रिकसाठी प्राइज आले संतोषजी जळे यांना आपण पाहतोय. प्रसिद्ध उद्योजक आहेत संतोष जळे यांना पाहतोय. विकेट हॅट्रिक 500 रुपये. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. काय येऊ शकतं या मॅच मध्ये? ज्या 22 पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या आणि आता जर सामना जिंकायचा असेल
तर ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला आगेकूच करावी लागेल. कारण दोन्ही फलंदाज सेट झाले, मैदानाचा अभ्यास केला, खेळपट्टीचा अभ्यास केला ज्या पद्धतीनं. त्याच वेळेला आपण अगदी पाहिलं बाद झाला अभिजित, छोट्या बाद झाल्यानंतर सूरजनं काही अंशी का होईना डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जेव्हा आयुष्याला शांत डोक्यानं सुद्धा तुम्हाला मैदान गाजवता येतं आणि आपल्या संयमी खेळानं त्यांनी सावधानता दाखवलेली, तेवढं आक्रमक होत असताना आपण प्रणीतला पाहिलं जो वैयक्तिक 9 मध्ये 15 खेळतो, 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. गोलंदाज झाला या वेळेला शेवटचं षटक 22ला आपण जरूर पाहूया. तर नेक्स्ट मॅचचं टॉस होणार आहे उसाटणे संघ आणि त्यांच्या विरुद्ध विनर्स टीम. मग आयोजकांनी सर्वांना ऍडजस्टमेंट घेतले, एवढं मोठं मन आयोजकांचे, त्यांना थोडा सपोर्ट करा. यस, अंपायर सिग्नल येईल, आपण निर्णयाची वाट पाहूया, मिळतील नक्कीच. फलंदाज होईल बाद. मॅच मध्ये कमबॅक करणार का, सर्वांचं लक्ष या मॅच कडे. जरूर चेंडू आणि धावांचं समीकरण सोपं झालंय. तर नक्कीच इथे क्लीन बोल्ड झाला फलंदाज ज्याने डाव सांभाळला. आपण पाहतोय फलंदाजी करताना बॅटिंग टीम. प्रणीतला आपण इथे जरूर पाहिलं, 38 धावा धाव फलकावर, 44 लक्ष्य, 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. प्रेम पाटील आपण पाहतो आमचे स्कोरर आहेत, नक्कीच आपण त्यांना सुद्धा पाहतोय. मनोहर पाटील यांना पुन्हा एकदा अर्जंट महत्वाचं काम आलं म्हणून ते इथून काही वेळ उपस्थित नाहीये. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 6 धावा अजूनही करायचेत. आयुष्यात आणि आयुषचा खेळ आम्ही बऱ्याच वेळा पाहिला. यंग टॅलेंट आहेत, मॅच मध्ये कमबॅक करण्याची, मैदान गाजवण्याची जिद्द या खेळाडूकडे, शेवटपर्यंत लढण्याची जिद्द या खेळाकडे. आणि आयुषला बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं गेलेले सामने जिंकून आणण्याची कॅपॅसिटी, कुवत याकडे सुद्धा. सन्माननीय पिंटू शेठ आपण या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक, यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. सर्वांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व, माणुसकीतून माणूस जोडणारे व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. 5 मध्ये 6 ची गरज. ऑन साइडला ड्राईव्ह करतो, सिंगल, 2 धावेसाठी प्रयत्न नकार दिला. मॅच मध्ये रंगत का असेल, ट्रॉम्बे कोलीवाडा संघ तो सुद्धा हार मांडण्यासाठी तयार नाहीये. 44 करायचे, आयुष खेळतो, प्रितेश मात्रे आलाय आणि एकूण धावा धाव फलकावर 44 लक्ष असताना 40 वर पोहोचलाय. आणि येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 39 झालेत. विनिंग कॅल्क्युलेशन कडे आपण जरूर वळूया. 39, 3 गडी बाद, येणारी 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. 4 बॉल 5 धावा, अनालिसिस, डॉट बॉल, विकेट. मॅच मध्ये कमबॅक करून देईल ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. समोर खेळतोय आयुष कोहली, त्याच्यासाठी 1 फटक्याचं काम आहे. सामना बरोबरी मध्ये झाला तर सुपर ओव्हर, ड्राईव्ह करतोय डीपला, फिल्डर रेडी, सिंगल मिळाली, मिसफील्ड झाली, 2 धावेसाठी कमबॅक, चांगले, गुड रनिंग. यस, मात्र इथे रनआउट. मॅच मध्ये आणखीन रोमांचकता आहे, थरार नाट्य. क्रिकेट मध्ये कधी का होईल याचा नेम नाही आणि इथे रनआउट. विनिंग कॅल्क्युलेशन कडे पुन्हा एकदा लक्ष विद्या. 44 धावा करायचेत. एकूण धावफलक आपण पाहतोय संघ पोहोचलाय 41 आणि आता 40 वर पोहोचलाय. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 3 चेंडू आणि 4 धावेची गरज. तर 3 चेंडू आणि 4 धावेची गरज. क्रिकेटमध्ये थरार नाट्य, स्पर्धेचा नियम सुद्धा. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. 3 चेंडू 4 धावा, शेवटपर्यंत रंगताना लढते आपण पाहतोय. समोर खेळतोय योगेश कोहली, ड्राईव्ह करतो, शेवटपर्यंत सामना सोडायचा नाहीये. सिंगल, 2 धावेसाठी निघालेत. ओ, होईल का रनआउट? यस, डेफिनेटली इथे रनआउट. पुन्हा एकदा थरार वाढलं या मॅचचा. जय माता दी दिगोडे बी. शेवटपर्यंत सामना रंगेल का? थरार नाट्य, क्रिकेटची रोमहर्षिता, उत्कंठावर्धक आणि उत्साहवर्धक सामना आहे.
शेवटपर्यंत सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. यातून जो संघ जिंकेल त्याला खेळावं लागेल उसाटणे संघाविरुद्ध. मॅच मधून अजूनही थरार कोण सामना जिंकेल करो या मरोची लढाई. विनिंग कॅल्क्युलेशन कडे आपण जरूर वळणार आहोत. एकूण धावफलकावर पाहतोय 41. येणारे चेंडू 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वातावरण गरम झाले. डॉट बॉल विकेट. ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला कमबॅक करून देईल मात्र मैदानावर आयुषकडे मैदान गाजवण्याची क्षमता आहे. काय होणार या मॅच मध्ये. 2 बॉल 3 धावा. इक्वेशन होतं 6-6 5-6 4-5. लॉफ करतोय कव्हरला. फिल्डर रेडी. पकडला झेल. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ कॅच. यस. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. बघा अनिलजी ढोपरे अँड ऑल टीम्स यानंतर सामना खेळणार आहेत. अनिल ढोपरे साहेब थंडीचा जोर कमी आहे. काही दिवसा अगोदर जास्त होता मात्र वातावरण गरम केलं या मॅचनं. 1 चेंडू आणि 3 धावा. चला सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि सामना बरोबरीमध्ये झाला तर सुपर ओव्हर. तर नक्कीच वैभव आमच्या समोर जॉईंट आहेत. मयूर शेठ करत असतील आशुभाई आणि बघा ऑडियन्स पोल येईल. सुपर ओव्हर होणार का सर्वांच्या नजर आहेत. संतोषी जळे यांना पाहतोय. पिंटू शेठ असतील आमचे. अमय शेठ असतील आमचे मुख्य आयोजक. सुपर ओव्हर होणार का. 1 चेंडू 3 धावेची गरज. गोलंदाज या वेळेला आपण जरूर पाहतोय भावेश तुर्बेकर. मॅच विनर खेळाडू कोण असेल गोलंदाज की फलंदाज. स्ट्राईक रेंजला केले नव्या दमाचा फलंदाज झालाय स्वप्नील पाटील. 1 फटका मॅच मध्ये हिरो ठरून देईल. विजयाचा शिल्पकार कोण असेल. व्हेरी क्लोज मॅच. आणि सामना जिंकलाय या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहूया. येस. आणि इथे सामना जिंकला ट्रॉम्बे कोलीवाडा या संघानं. वैभव क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही आणि अक्षरशः आपण पाहिलं 6 मध्ये 6 धावेची गरज असताना सामना ट्रॉम्बे कोलीवाडा संघानं हा जिंकला आणि भावेश तुर्बेकर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 मध्ये 6 धाव्या असताना मॅच डिफेंड केले. गोल्डन मॅन आशुभाई सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करत होते. रॉयल किंग ग्रुप आधी आणि आपण पाहतो यशस्वी आयोजक आहेत. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. भावेश तुर्बेकर मॅजिकल चेंज ओव्हर्स आणि मॅजिकल